नमस्कार, मी स्नेहा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण स्टार्टर बनवणार आहोत आणि ते प्रॉन्सपासनं. तर मला छान मार्केटमध्ये मोठे प्रॉन्स मिळालेत, तर काहीतरी वेगळं करूयात असा विचार केला. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी प्रॉन्स जरा वेगळ्या पद्धतीने. तर चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. आपण जी कोलंबी आहे तिला व्यवस्थित क्लीन केलेला आहे, त्याचं साल काढलेला आहे आणि त्याची जी शेपटी अशीच ठेवलेली आहे आणि जो मधला धागा असतो, जी पोटातली घाण असते कोलंबीच्या, ती काढून घेतली आहे मी. तर यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करणार आहोत. जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, खूपच कमी इन्ग्रेडियंट्स आहेत. यानंतर रेड चिली सॉस घातलेला आहे. त्यानंतर आपण विनेगर ऍड करूयात. मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे, तो आपण ऍड करूयात. आणि शेवटला ग्रीन चिली सॉस घेतला आहे, म्हणजे आपल्याला जसं तिखट हवे त्याप्रमाणे आपण ते ऍड करणार आहोत. तर आता हे सगळं मी व्यवस्थित कोलंबी ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून घेणार आहे. आणि मग यानंतर आपल्याला त्या कोलंब्या 10 ते 15 मिनिटं जरा ठेवून द्यायच्या आहेत. ह्या कोलंब्या छान मॅरिनेट झालेल्या आहेत. आता आपण याला फ्राय करणार आहोत. तर मी एक ती स्क्यूअर स्टिक जी मिळते ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते प्रॉन्सना असे मधून ती बरोबर स्टिक घालणार आहे आणि प्रॉन्स त्याच्यामध्ये अडकवून घेणार आहे. ह्या बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे प्रॉन्स रेडी करून घ्यायचे आहेत. एक अंड घेतलंय मी, ते फेटून घेते. मैदा, कॉर्नफ्लावर आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये लाल कलर टाकून मी बॅटर बनवले. आता आपण पहिले कोलंबीला त्या अंड्याच्या ह्याच्यामध्ये घोळवणार आहोत आणि त्यानंतर मैद्याच्या बॅटरमध्ये घोळवून त्या फ्राय करणार आहोत. तर मी आता ह्या ज्या सगळ्या कोलंब्या आहेत त्या फ्राय करून घेते. तेल जास्त गरम नाही करायचं आहे, ते मीडियमच ठेवायचं आहे, म्हणजे मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायच्या आहेत. तर आता मी ह्या सगळ्या कोलंब्या आहेत त्या तळून घेते. आपल्या कोलंब्या आहेत त्या आता रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. बघा, मस्त असा लाल चटूक कलर आलेला आहे. मी थोडासाच नॉर्मल खायचा कलर टाकलेला होता. आणि आता ह्या आपण सर्व करून घेणार आहोत. लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून.